आंखों को जल लगाओ 3 बार पीने का। नेत्रोदक स्पर्शनम शुभ पुण्यतिथो म पवित्रोऽं सर्वांगवस्तारतोस्ते स्मरेत पुंडरीकाक्ष सभायंतर शुचिः सर्वं शुचिः 3 बार पीने का। ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः। 4 बार नीचे छोड़ दो। ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः। भगवान गणेश जी का सत्यनारायण जी का ध्यान करें। ओम ध्यायेत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आरंभित कार्य निर्विघ्नमस्तु। भगवान गणेश जी और सत्यनारायण जी को 11 बार प्रणाम करें। ये फूल रख दो गणेश जी के सामने दे दो और प्रणाम करें। ओम श्रीमन नमः गणाधिपते नमः, इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः, काम देवताभ्यो नमः, ग्राम देवताभ्यो नमः, अस्तु देवताभ्यो नमो नमः। वाणी हिरण्यगर्भभ्यो नमो नमः, लक्ष्मी नारायणभ्यो नमो नमः, उमा महेश्वरभ्यो नमः, सच्ची पुरंदभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो देवोभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणोभ्यो भगवान सूर्य जी का ध्यान करें और प्रणाम करें। ओम जपा कुसुमं संकाशं कश्यते मदिदं तमोदित सर्व पापनं रणदोस्मिन् दिवाकरं। हनुमान जी का ध्यान करें, प्रणाम करें। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हरि ओम। एक पुष्प भूमि पर चढ़ा दो और भूमि का हाथ लगा के प्रणाम करें। समुद्र वसने देवी पर्वतमस्तन मंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पादपर्शं क्षमस्व मे। ओम भूमि देवी देवताभ्यो नमो नमः। कल्याणम् आरोग्यं धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय विकोच्योति नमोस्तुते। दीप देवी देवताभ्यो नमो नमः। दीप देवी देवताभ्यो नमो नमः। हरि ओम। सुमुखते तदन्तस्य कपिलोगजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्नमः शोभनादीपः मंगलविक्रमणादिक्षु बालचन्द्रो गजाननः। 12 एतानि नामानि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे नन्दने तथा संग्रामे संकटे च। ये हाथ में ऐसा पकड़ो बाये शुक्लाम्बरवरदहं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपनाशं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मंगलम्। ईशां हृदयस्थो भगवान् मंगलाय तनोहरिः तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते दीर्घायुस्मराणि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः। ईशान्यमुरशामुरदयस्थो जनार्दनः ब्रह्मा विष्णु महेश्वराणां श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुरायज्ञा प्रवर्तमानस्य द्वितीयोपरार्धे श्रीश्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे भरतवर्षे भरतखण्डे नमोदुते दण्डकारण्ये देशे गोदावर्या शालिवाहन शके 1946 क्रोधी नाम संवत्सरे भाद्रपद मासे शुक्ल पक्षे पंचमी तिथौ ऋतुवासराः एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्य तिथौ। मेरे आगे बोलने का भी मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्य फल प्राप्त्यर्थ अस्माकं सकल कुटुंबीयानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थ प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थ सकल मनइच्छित कामना संसिद्धि अर्थ लोके सभायां राजद्वारे सर्वत्र यश विजय लाभादि प्राप्ति अर्थ इह जन्मनि जन्मांतरे वा सकल दुरित उप
शमनार्थ आधी व्याधी उपाधी अपघातादी सर्व दोषबाधा निवारणार्थ शिक्षण व्यवसाय नोकरी क्षेत्रे उत्तम यश लाभ कीर्ती शत्रु पराजय सदभिष्ट पूर्वक अद्यदिने मम गृहे प्रतिवार्षिक विहित पार्थिव महागणपती प्रतिष्ठापना निमित्त अद्यदिने सत्यनारायण होम हवन नवग्रह पंचलोकपाल वयोदधी घृतांचैव मधुशर्करयुक्तम् एकत्रित वय पंचामृत स्नानं च करिष्ये। आप पंचलोकपाल का आवाहन करें, आपके हाथ से मेरे हाथ दे दो, फिर पानी डालो। तुम्हारा मराठी करता हिंदीचं जरा आवडत एवढी जमत नाही हे गंगाजल घाला। गंगेश्च यमुनेश्चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु। ओम कलश देवताय नमः नवग्रह देवताभ्यो नमो नमः। भरपूर पाणी घाला, स्वच्छ वस्त्र घेतलंय ना तुम्ही देव पुसण्यासाठी? हा, मग त्यांनी पुसलं। ओम वसुदेव सुतं देवं नवग्रह जी का भी आवाहन करे। ब्रह्मा मुरारी श्रीपुरांतकारी बानु सुतो भूमि सुतो बुद्धश्च। तुम्ही हे नवग्रहांवर अक्षता बा वर वर नवग्रह ठेवले का? ओम विष्णुनम कृतः वच्चधारयमां। और आप इसमें छोड़ दो। अध्याय 4। त्यानंतर साधवाने आपला व्यापार पूर्ण केला व आपल्या संपत्तीची नौका समुद्रामध्ये लोटून आपल्या नगरास जाण्यास निघाला। त्याच वेळी सत्यनारायण देवाने दंडधारी संन्याशाच्या वेशात येऊन त्याला विचारले, हे साधो, या तुझ्या नौकेमध्ये कोणता माल भरलेला आहे? तेव्हा त्या दोघा उन्मत्त वाल्यांनी हिताळण्याने हसून म्हटले, का रे संन्यासा, तुला काय पडले आहे? द्रव्य नेण्याची इच्छा आहे की काय? माझ्या नौकेत तर केवळ वेली व पालापाचोळाच भरलेला आहे आणि त्यांचे ते कठोर भाषण ऐकून तुझे बोलणे खरे ठरो असे म्हणून तो संन्यासी म्हणजे सत्यनारायण भगवान त्यांच्या जवळून जरा दूर जाऊन समुद्र तीराजवळच थांबले। तो संन्यासी गेल्यावर साधवाने आपले नित्यकर्म आटोपले आणि नौकेकडे पाहिले। तो ती हलकी होऊन वर आलेली दिसली, त्यामुळे त्याला फारच आश्चर्य वाटले व तो मूर्छा येऊन जमिनीवर पडला। नंतर शुद्धीवर आल्यावर तो चिंताग्रस्त झाला। त्याच वेळी त्याचा जावई त्याला म्हणाला, शोक कशाला करता? संन्याशाने जो शाप दिलेला आहे तो काहीही करू शकतो, यात काहीच संशय नाही, म्हणून आपण त्याला शरण जाऊया, आपल्या मनासारखे होईल। जावयाचे वचन ऐकून तेव्हा तो साधवानी त्या संन्याशाजवळ गेला व त्यांना पाहून भक्तीने नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, आप भी बोलो स्वाहा। असं आधीमध्ये टाकायचं नाही, मी स्वाहा म्हणेन त्याच वेळेला। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। गंगापतये नमः स्वाहा। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। गंगापतये नमः स्वाहा स्वाहा। ओम एकदंताय